श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे अतिशय प्रभावशाली असे काही उपाय सांगणार आहे. तर गरिबी ही कायमची नष्ट होऊन जाईल, आपल्या घरामध्ये पैसा हा वाढत जाईल, दारिद्र्य संपेल आणि पहा, हा उपाय जर तुम्ही शनिवारच्या दिवशी जर केला तर तुम्ही धनवान बनताल. त्यामुळेच आजच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मीठ हे खूप महत्त्वाचा घटक मानला जातो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं आणि मिठाचे खूप सारे फायदे आपल्या सर्वांना नक्कीच माहीत असतील. आणि मीठ हे आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन मानलं जातं. तर पहा, मिठामुळे आपल्या कुंडलीमध्ये जे राहू, केतू, शनी यांचे प्रभाव जे आहेत तर ते कमी करू शकतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी मिठाचे खूप सारे उपाय हे केले जातात. ज्याप्रमाणे पहा, माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे, त्याचप्रमाणे मीठ देखील आपल्याला समुद्रातूनच मिळते. त्यामुळे ह्या मिठाला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, ही भांडणं आपल्या नवरा बायकोची असतील, मुलाची वडिलांची असतील किंवा मुलांची आईची असतील आणि त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण आहे, दारिद्र्य आहे आणि ते संपत नाही, गरिबी आहे, तर त्यासाठी मिठाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, आपण खूप सारी मेहनत कष्ट करून देखील आपल्याला म्हणावा असा मोबदला मिळत नाही. म्हणजेच काय की आपण खूप सारे प्रयत्न करत आहोत, परंतु आपल्या त्या प्रयत्नांना नशिबाची साथही मिळत नाही. त्यासाठीच आपल्याला घरामध्ये काही विशिष्ट दिवस असतात, विशिष्ट तिथी असतात, त्यांना विशिष्ट असे उपाय करायचे असतात. त्याचबरोबर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही आणि आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. तुम्ही महिन्याला लाख रुपये कमवत आहात, परंतु महिन्याच्या लास्टपर्यंत तुमच्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. तर अशा वेळेस पहा, असा हा एक उपाय जर आपण केला, जे काही उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही जर केले तर तुम्हाला नक्कीच या उपायाचा अत्यंत फायदा होईल. तर पहा, आपल्या घरामध्ये सतत किरकिरी होत आहेत, भांडणं होत आहेत, नवरा बायकोंमध्ये मतभेद निर्माण होत आहे आणि त्यांचं पटत नाही, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं? त्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे. आणि पहा, आपल्याला उपाय करण्यासाठी खडे मीठ हे आवश्यक असतं आणि खडे मीठ जर नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये खडे मीठ हे नेहमी आणून ठेवत चला. तर पहा, ही जी मिठाची पंती भरून घेतलेली आहे आपण, मातीची किंवा मातीचं कोणतंही भांडं असू द्या छोटंसं, त्याच्यामध्ये जरी तुम्ही मीठ भरून घेतलं आणि ते तुम्ही तुमचं जी कॉट आहे झोपायची त्याच्या खाली ठेवायची आहे, ते बी शनिवारच्या दिवशी. तर हे मीठ जे आहे तर ते पुढचा शनिवार येऊपर्यंत आपल्याला आपल्या कॉट खालीच ठेवायचं आहे. किंवा मग आपण एखादा बेडरूममध्ये, जर तुम्हाला कॉट नसेल, तुम्ही खाली झोपत असताल, तर मग एखाद्या बेडरूमच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल, परंतु अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमच्या मुलांचा कुणाचा हात लागला जाणार नाही किंवा त्या गोष्टी छेडल्या जाणार नाहीत. अशाच पद्धतीने ठेवा आणि नंतर मग ते पुढचा शनिवार आला की ते मीठ आपल्याला पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे. म्हणजे आता आपल्या घरामध्ये बेसिनचं भांडे घासतो तिथे जरी तुम्ही वाहून दिलं आणि वरून पाणी टाकलं तरी चालेल. तर पहा, या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आवर्जून शनिवारच्या दिवशी करायच्या आहेत. असं केल्यामुळे पहा, आपल्या घरातली जेवढी बी नकारात्मकता आहे तर ते मीठ शोषून घेते आणि आपण शोषून घेतलेलं मीठ हे पाण्याखाली वाहून दिल्यामुळं नकारात्मकताही दूर होऊन जाते. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला 3 शनिवार करायचा आहे. असा हा उपाय तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल झालेले जाणवेल. तर पहा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही आजारी व्यक्ती आहेत, त्यांना खूप सारे दवाखाने केलं आहे, परंतु त्यांना ठीक होत नाही आहे, गुण पडत नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे?
अशा वेळेस काय करायचं तर मातीच्या पंतीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या कॉटखाली ठेवायचं आहे आणि असं केल्यामुळे किंवा मग ती खाली झोपत असेल तर तिच्या उशाशी ठेवायचं आहे आणि त्यानंतर रोज रोज तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि रोज ती पंती जी आहे मातीची जी मीठ आहे तर ते मीठ आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि कुठेतरी एका मोकळ्या जागेमध्ये फेकून यायचं आहे. अशा हे तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू रोज करायचं आहे. असं केल्याने त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला हळूहळू नक्कीच बदल झालेला जाणवेल. तिच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेले जाणवतील. ती बरी झालेली तुम्हाला जाणवेल आणि अशा वेळेस पहा हे जे मिठाचे उपाय आहेत तर ते असे आजारपण घालवण्यासाठी सुद्धा केले जातात. तर पहा घरामध्ये जी लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, खूप सारे हट्टीपणा करत आहेत, चिडचिडेपणा करत आहे, सांगितलं तर ऐकत नाहीत. तर अशा वेळेस त्या मुलांसाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहा रोज मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे. त्या पाण्याने त्यांना रोज अंघोळ घालायची आहे. असं केल्याने मुलांची चिडचिड कमी होते, हट्टीपणा कमी होतो आणि ते आपल्या सर्व गोष्टी ऐकायलाही सुरुवात करतात. तर पहा अशा काही व्यक्ती पण असतात की ज्या मोठ्या व्यक्ती आहेत परंतु त्यासुद्धा चिडचिडपणा करत असतील तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यातसुद्धा तुम्ही असं हे मीठ टाकून अंघोळ त्यांना करायला लावू शकता जेणेकरून त्यांचा चिडचिडेपणासुद्धा कमी होऊन जाईल. त्याचबरोबर पहा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही, पैसा आपल्या घरामध्ये येत नाही. लक्ष्मी घरामध्ये आले की कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. आपल्या हातामध्ये अलक्ष्मी आहे त्या लक्ष्मीपेक्षा आपल्याकडून जास्तीचा पैसा खर्च होतो. तर हा तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे. तर तो उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी नाही तर शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर घरातली दारिद्र्यता कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये पूर्ण भरून खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करून वात टाकायची आहे आणि पहा जी प्लेटमध्ये आपण खडे मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे ह्या दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा मग तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा जर तुम्ही ह्या दिव्यामध्ये तूप घातलं तर अतिउत्तम राहील कारण माता लक्ष्मीला तूप हे आकर्षित करत असतं. त्याचा वास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही तूप जर घातलं तर अतिउत्तम हा उपाय तुमचा अगदी यशस्वी ठरेल. आणि जर तुमच्याकडे तूप नाही तर तेल घाला परंतु त्यामध्ये थोडीशी हळद देखील आपल्याला टाकायची आहे. आता बघा हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो त्या मिठाच्या प्लेटवरती ठेवायचा आहे आणि त्यावरती ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पूर्ण वेलची ज्या आहेत तर त्या 2 टाकायच्या आहेत. अखंड वेलची टाकायच्या आहेत. कुठे तुटल्या फुटलेल्या टाकायच्या नाही. चांगल्याच वेलची आपल्याला त्यामध्ये टाकायच्या. तर पहा आता हा दिवा कधी लावायचा आहे तर तुम्हाला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम जो आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि पहा जर तुम्ही दिवसभरामध्ये हा दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्यामध्ये संध्याकाळपर्यंत पुरेल इतका त्यामध्ये तूप किंवा तेल हे टाकायचं आहे आणि जरी संध्याकाळपर्यंत तो दिवा विझला तरीसुद्धा संध्याकाळी परत त्यामध्ये तूप तेल टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा. आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल त्यासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता. जर माता लक्ष्मीची मूर्ती नाही, फोटो नाही तर मग तुम्ही हा दिवा जो आहे तुमच्या कुलदेवीसमोर लावायचा आहे. आता बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्या मीठ जे आहे तर ते मीठ घ्यायचं आहे आणि त्या ज्या लवंग आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आपली जी मिठाची बरणी आहे तर ती जी आपण मीठ वापरतो त्या बरणीमध्ये न ठेवता दुसरी वेगळी बरणी करायची आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण बरणी बनवून आपल्याला ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. आणि बघा नंतर तुम्हाला ह्या मिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता. हे मीठ तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये किंवा मग अजून कशामध्ये वापरत असताल तर त्यामध्ये वापरू शकता. आणि जसं आपण स्वयंपाकामध्ये रोज मीठ वापरतो त्याप्रमाणे तुम्ही ते मीठ नंतर वापरू शकता. आणि त्या 2 लवंग आपल्याला त्यामध्ये तशाच ठेवायच्या आहे आणि बरोबर आपल्याला बरणी भरत चालायची आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील, आपल्या घरामध्ये पैसा हा वाढत जाईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या ह्या पैशाच्या निर्माण होणार नाही. आपल्याला हे जे मीठ आहे तर ते नक्कीच धनवान बनवेल.
तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.